नमस्कार, मी शिवांगी स्वागत करते तुमचं मिनी व्लॉगमध्ये. तर इकडे मी आरुलचा स्कूलचा ड्रेस आणण्यासाठी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे चाललेलो आहोत. तर तर त्यांचा ड्रेस आहे तर तो चेंज झालेला आहे ह्यावर्षी परत एकदा. म्हणजे नाही म्हटलं तरी दरवर्षी चेंजच होत राहते आणि ते ड्रेस काय होतात तसेच पडून राहतात आणि नंतर काही यूज करत नाहीत. पण झालं आहे म्हटल्यानंतर घ्यावं तर लागेलच. तर आम्ही इकडे मार्केटमध्ये आलो होतो ड्रेस घेण्यासाठी तिचा. आणि शर्ट आहे तोच आहे व्हाईट, फक्त वरचा जो पेटीकोट असतो तर तो घेण्यासाठी आलो होतो. तर बघतोय तर इकडे खूप सारी गर्दी होती आणि दरवर्षी खूप गर्दी असते. तर मग ड्रेस वगैरे घेतला लाईनमध्ये उभा राहून. नंतर घरी घेऊन आलो. तिला म्हटलं, बघ तुला बसतोय का ड्रेस, बरोबर तुझ्या मापाचा आहे का? तर ती कलर बघूनच तिला कसं तरीच वाटत होता, कारण त्याचा कलर थोडासा खाकी कलर असतो ना त्यामध्ये, त्या टाईपमध्ये होता. तर जातानाच मी भात आणि आमटी आहे तर ती बनवून गेली होती. फक्त भाकरी बनवायच्या होत्या आणि थोडंसं कारलं फ्राय करायचं होतं. तर परत आल्यानंतर मस्त अशा भाकरी बनवून घेतल्या आणि कारलं आहे ते मस्त असं त्याच तव्यामध्ये तेल आणि चटणी मीठ टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं. तर एवढं छान कारलं झालं होतं ना, की बस असं घरी फ्राय केलेलं कारलं सगळ्यांनाच आवडतं आणि भरपूर सारी कारलीसुद्धा शिल्लक होती म्हणून म्हटलं असं फ्राय करते तेलात म्हणजे सगळेच खातील. तर इकडं मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आहेत तर त्या पटकन अशा 3-4 बनवून घेतल्या आणि शेवग्याची आमटी आणि कारल्याची भाजी भात. मस्त असं संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो पटकन बनवला आणि आम्ही जेवण घेतलं. तर आधी कारली आहेत तर ती मी अशी चिरून घेतली होती. नंतर त्याला धुवून वगैरे स्वच्छ घेतले आणि मस्त असं तेल टाकून ते थोडंसं असं करपूस झालं ना, म्हणजे असं करपल्यासारखं थोडंसं करायचं आणि नंतर त्यात चटणी आणि मीठ टाकायचं लास्टला आणि नंतर ते खायला घ्यायचं. एवढं छान लागतं, टेस्टी लागतं, अजिबात कडू लागत नाही. तर इकडं मस्त असं कारलं आहे तर ते चिरून ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक फोडी तुम्ही करू शकता, पण मी मोठंच केलं होतं. आणि आता ह्याच्यात मी तेल आहे तर ते टाकते. भरपूर कारली होती म्हणून एक पळी आहे तर ते मी 1-1.5 पळी तेल आहे तर ते टाकून घेतलेलं आहे. तर ह्याला ना गॅस मोठा करूनच मस्त असं ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. एकदम खरपूस असं भाजून काढायचं आणि नंतर चटणी मीठ आणि थोडीशी हळद तुम्ही टाकली तरी चालते. तर इकडं मस्त असे कारले आहेत तर ते मी तेलामध्ये फ्राय करून घेते. बघा अजून थोडंसं खरपूस व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीत खरपूस एकदम झालं ना कारलं, मग त्यात थोडं मीठ आणि चटणी टाकायची आणि जेवणाबरोबर अ, खायला घ्यायचं. अजिबात कडू लागत नाही किंवा अ, म्हणजे असं वाटणारच नाही की तुम्ही कारलं खाताय असं. तर मस्त असं एकदम झटकीपट होणारं फ्राय कारलं फ्राय. तर अशा पद्धतीनं मी जर कारली आणली आणि जास्त राहिली तर कधी भरून, कधी तिची सुकी भाजी, तर कधी असं शक्यतो आमच्या घरात मला, माझ्या मिस्टरांना आणि मुलींनासुद्धा असं कारलं आवडतं फ्राय केलेलं. तर अशा पद्धतीनं कारलं आहे तर ते मी बनवून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करू शकता असं कारलं. असं कारलं एकदा करून बघा, छान लागेल. थँक यू. बाय बाय.